श्री स्वामी समर्थ. तर आम्ही आज दोघी, ही माझी मैत्रीण आहे प्रिया आणि आम्ही दोघी आत्ता चाललोय लग्नाला. लग्न अटेंड करून आम्ही मंदिरात जाणार आहोत. तर कोणत्या मंदिरात ते तुम्हाला मी लोकेशन म्हणजे रस्ता दाखवेन. मग ते तुम्ही ओळखा आणि कमेंट करून नक्की सांगा की आम्ही कोणत्या मंदिरात चाललोय. आणि ही प्रिया आहे बघा, गाडी वगैरे चालवते. मीही चालवते, मलाही येते. ही तिची गाडी आहे आणि आम्ही आता दोघी मस्तपैकी फिरायला चाललोय. आणि कधीतरी असं मैत्रिणींसोबत पण वेळ घालवावा. घरच्यांसोबत तर घालवतोच. बरं ठीक आहे, मी तुम्हाला आमचा रोड दाखवते. आम्ही जो लग्नाला चाललोय तो. आणि तुम्ही ओळखून सांगा, कमेंट करा नक्की आमचा रोड कुठला आहे. एक मिनिट. आता आम्ही हॉलमधून निघतोय. हा हॉल आहे इकडचा. आणि काय झालं, लग्न होतं खरं तर आत्ता 3:15चं, पण नवरा खूप लांबचा असल्यामुळे पुण्याकडचा काहीतरी आहे, पुण्याकडचं कोथरूड वगैरे का काहीतरी, कोथरूड असं मे बी आहे. तर त्याच्यामुळे नवरा खूप लेट आला 12ला. त्यामुळे त्यांचे बाकीचे सगळे कार्यक्रम लेट झालेत. तर मग आता आम्हाला थांबण्यात मतलब नाही आहे ना, कारण की आम्हाला मंदिरात जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही निघतोय. आम्ही तिकडे नवरीच्या आईला भेटलो, गिफ्ट वगैरे दिलं आणि गडबडीमध्ये आता आम्ही रवाना होत आहे. हा रोड आहे आणि गरमी खूप आहे. एवढी गरमी आहे की बाई, तुम्ही जर 2 व्हीलरवर वगैरे येत असाल ना तर डोक्याला काहीतरी बांधून या कारण की उन्हाचा एवढा चटका बसतोय. आणि दुसरी गोष्ट, सनस्क्रीम लावा की जेणेकरून तुमच्या चेहऱ्याला टॅनिंग होणार नाही, हाताला टॅनिंग होणार नाही. आणि फेअर अँड लवली पण लावा, मग गोऱ्या दिसताल. फेअर अँड लवलीने काळे पडाल, पण सनस्क्रीम लावा. पिलग्रिमची लावा, पिलग्रिमची छान आहे. जी तुम्हाला 50+ SP असेल ना, प्लस तर ती यूज करा, कारण की त्याने जे तुमच्या सूर्याची किरणं आहेत त्याच्यापासून बचाव करेल. त्यामुळे मी पिलग्रिमची ॲडव्हर्टाईज नाही करत, पण मी पिलग्रिमचं यूज करते प्रोडक्ट. त्याच्यामुळे तुम्ही पिलग्रिम वापरा आणि कमेंट करून सांगा की पिलग्रिमचे प्रोडक्ट कसे आहेत. तुम्हाला काय बोलायचं आहे मॅडम? नाही, मी तर आपलं पिलग्रिमच मी पण यूज करते. आणि कॉस्मेटिक सगळे माझ्या पिलग्रिमचे असतात आणि खूप छान रिझल्ट आहे त्याचा. आणि आम्ही ॲडव्हर्टाईज नाही करत, आम्ही स्वतः वापरतो. तुम्हाला प्रश्न पडत असेल, अरे ह्या कशा एवढ्या छान दिसतात, तर त्याचा राज आहे पिलग्रिम. यस, उसका राज है पिलग्रिम. हम लोग पिलग्रिम यूज करते हैं. सनस्क्रीम, सिरम, मॉइश्चरायझर आणि अजून काय लावतो आपण? सनस्क्रीम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम, हे 3 गोष्टी तर यूज करतो. विथ कॉम्पॅक्ट नाही मी लावत. मी वापरते. मी नाही काय वापरत. पिलग्रिमची लिपस्टिक. लिपस्टिक मी पण लावले पिलग्रिमची. शेड नंबर तुम्हाला दाखवू शकते. थांबा जरा, माझ्या बॅगेतच एकच. मॅडम तुम्ही पकडू शकता का हो जरा? माझ्याकडे आहे स्टँड, त्याचं पाहिजे तुला? दे ना. थांबवते जरा, पॉज कर. शिवथरला आलेलो आहे. हे माझं आजोळ आहे. शिवथर हे माझं आजोळ आहे. इथे माझे आईचे पप्पा आहेत ना, इथल्या स्टँडला आम्ही लहान असताना इकडे भजी मिळायची. तर मग तिथे भजी इतकी सुंदर भेटायची की लिमला जायला रोड हाच ना, लिम सरळ. अच्छा, थँक्यू. तर इथे भजी खूप चांगली भेटायची. आम्ही बाबांबरोबर आम्ही मुंबईवरून आलो की आम्ही तिकडे यायचो आणि तिथे भजी खायचो. हे आमचं शिवथर आहे. मुळात माझं हे आजोळ आहे आणि माझ्या मामाचं घर इकडेच आहे. हो, इथूनच आहे अगो. हे काय इकडे मामाचं घर आहे, हे बघ. आई, आम्ही इथं लहानपणी खूप फिरायचो. म्हणजे हे आहे पिलग्रिम. आणि पाणी सांडलेलं आहे मॅडम. तर झाकण का नाही लावलंय का? पण कसं काय सांगलं? थांब जरा, माझ्या सांगावं सांडलं. हा आहे पिलग्रिमचं मॅटवालं लिपस्टिक आहे, मॅटवाली आहे आणि खरंच खूप छान आहे. आम्ही इकडे कपडे धुवायला यायचो लहानपणी. ते ओढा आहे, बघ ओढा. मी मामींबरोबर इकडे आम्ही लहानपणी यायचो.
इतक्या लांब नाही आले मी आणि जास्त शिवथरला नाही आलोय. आम्ही जास्त करून खिंडवाडीला जायचो, तिथं माझा मोठा मामा आणि मधला मामा राहतो, आम्ही तिकडे असायचो. पण त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रंदुलाबादला राहिलोय. रंदुलाबाद मधले सगळे डोंगर ना डोंगर, आम्ही सुट्टीमध्ये आमची गँग असायची तिथली रंदुलाबादची, आणि आम्ही तिकडे करवंद खायला जायचो. आमचं सुट्टीत तेच काम. आणि हा रोड बघा तुम्ही, थांबा, हा रोड आहे लिमला जातो, शिवथर मधून शॉर्टकट आहे हा. आणि इकडून आम्ही आता मंदिराला जाणार आहोत. हा डायरेक्ट लिमवरून हायवेला लागेल का, आणेवाडी टोल नाक्याच्या अलीकडे का, अलीकडे किंवा कदाचित पुढे, की तो ह्याला निघेल भुईंच्या तिकडे नाही ना? बुंच्या तिकडे जायचं ऍक्च्युली. नाही पण रोड कुठे निघणार हा? मालगाव कुठून जाणार? मालगाव घराने हे गेलं मागे तिकडे. शिवथर ते बरं पडलं असतं का आपल्या टोल नाका वाचलं. तेच तर तुला विचारते. आता नाही असणार. हा टोल नाक्याच्या अलीकडे निघतोय आपण. होय, मला नाही माहित नाही ना, मी तुला विचारते, तू गेलेच नाही तू. मला वाटतं ह्या टोल नाक्याच्या इकडे निघतोय पुढं. एकदा आपण गेलेलो, तुझे टोल एक्झाम नाका होते. मागं राहते ना. हा तुझे एक्झाम होते, आठवतं माझी बॅग पडलेली, ते तर. तुला सोडायला नाही, आपण दोघे गेलेलो, काहीतरी फंक्शन होतं नाही, कॉलेजला. आपण शूटिंग पण होतं ना पायापूरचं एका ते सिरियल. पारूचं नाही, पारूचं नाही, काय ग तो त्यातली सिरियल, मुख्यमंत्रीची पण तिथंच होती आणि दुसरी एक सिरियल होती तिचं काय ग होतं, सरपंच काहीतरी असंच होतं ना, स्टार प्रवाहावर वरती. काय ग नाव होतं तिचं, पारूच्या सिरियल वालं, सरपंच झालेली असती ती, काय माहित आता आठवत नाहीये आम्हाला. आणि बघा ना कसलो लोकेशन भारी आहे, पण गरमी खूप आहे बाई, गरम खूप होतंय. आणि काय होतंय, गरम होतंय ते होतंय, आणि त्याच्यामध्ये पाऊसचं वातावरण होतंय संध्याकाळच्या टायमिंगला, बेकार पाऊस. म्हणजे तुमच्या गारा आणि हवा इतकी सुट्टी, एवढी सुट्टी आहे की त्याला प्रमाणच नाही. वातावरण खूप छान आहे, सगळीकडे ऊस आहे आणि रस्ता पण छान आहे. मला वाटतं थंडी तिकडे खूप थंडी असणार आहे, कारण की इकडे सगळीकडे ऊसच आहे. जेव्हा ऊसाला तुम्ही पाणी देता तेव्हा थंड हवा सुटते. आणि ह्या मॅडमनी गाडी का थांबवली देव जाणं. काय झालं मॅडम? मला ते कॅमेरा सेट केलेला आहे हा, बघा तुम्ही. हा कुठून घेतलायस तू स्टँड? ऑनलाईन मागवला मी. अच्छा, काय ह्याचं खूप मस्त त्याला तो बसतो, मॅग्नेट त्याला आहे मागं, त्यामुळे खूप छान बसून गेला. मी खूप छान व्हिडिओ करू शकते याच्यावर. त्याच्यात खूप भारी दिसतोय आम्ही. चला तर आम्ही आता परत पुढे प्रवासाला चाललोय. प्रिया मॅडमनी हे स्टँड लावण्यासाठी थोडी तिथे गाडी थांबवलेली, त्याच्यामुळे हे आरफळला रोड जातोय. हा मे बी शॉर्टकट असेल शेतातून आरफळला जायला. वनगळला जातो हा. आरफळ लिहिलाय, आरफळ आणि वनगळला हे जॉईंट होता हा असा. वरंगळ म्हणजे ते अर्चनाचं गाव. हा. आम्ही आता शिवथर मधून आत आलोय. Hello. आता आम्हाला जायचंय देवाला. सस्पेन्स आहे, बहुत सस्पेन्स आहे. पण आम्ही लिंब रस्त्याने चाललोय त्यासाठी. हाय हॅलो, आता आम्ही एक्सप्रेस हायवेला निघालेलो आहे. आम्ही शॉर्टकट घेतला शिवथर मधून आणि आता आम्ही लिम मधून एक्सप्रेसला निघालोय. आणि आता पुढच्या वाटेला चाललेलो आहे, इकडूनच आहे. इथून आम्हाला इथून सर्व्हिस नाही, आम्ही पुढे गेलो, सॉरी सर्व्हिस रोडच आहे ना, मग पुढून तुला काय घालायला लागणार आहे गाडी, टोल लागणार. देवी सर्व्हिस सगळं आम्ही देवी. काय झालं, ही मला काल अचानक बोलली, मला मुंबईला असते आणि हिच्यासाठी खरं तर मी थांबले. आणि अजून एक कारण आहे की मी लग्नाला मला जायचं होतं, म्हणून मी त्या गोष्टींसाठी मी इकडे तर आवर्जून थांबले. आणि ही मला बोलली की आपण देवाला जाऊया. म्हणलं ठीक आहे. काल पण आम्ही फिरायला गेलेलो, काल पण आम्ही फिरून आलो. मी सातारते, वेळ देते मला, आणि मग आम्ही असतो एन्जॉय करत. मग आता मी थांबले तर मग ही म्हणली चल आता घरी बसण्यापेक्षा आपण एक काम करू, आपण देवाला जाऊया. म्हणलं ठीक आहे जाऊया. म्हणली एक लग्न अटेंड करायचं, लग्न अटेंड करून मग जाऊया. म्हणलं ओके डन. म्हणून मग अचानक चाललो. आणि चला नशिबाने
नशिबाने टचवूड की हिच्याकडे 4 व्हीलर आहे. 2 व्हीलर असते तरी आम्ही फिरायला गेलोच असतो. असं नाहीये की आम्ही नाही गेलो. आम्ही लास्ट टाइम मी इकडे सातारला राहिला होती तेव्हा आपण ह्याला गेलेलो ना ग, 2 व्हीलर वर गेलतो पावसामध्ये नवरात्रीत. आम्ही नवरात्रीत पावसात आम्ही तिकडे गेलेलो देवीला. मग आता तिच्या मनात आले तर ठीक आहे म्हणलं चल जाऊन येऊया, असं काही नाहीये की. आणि चल नशिबाने आता आहे गाडी तर मग त्या गाडीत आणि निवांत बसून आम्ही दोघी बघू शकता. आम्ही दोघीच आहे, असं पण कोणी नाही आहे आमच्या सोबत आणि आम्ही दोघीच चाललोय. खूप मजा येते खरं तर. आम्ही आमचे आयुष्याचे जे पहिले क्षण आहेत ना ते आम्ही आता तिच्या ब्लॉग मध्ये बोलत होतो. तर आपण करा तिची आयडी आणि तिचे सबस्क्राईब वाढवा आणि असंच सपोर्ट करा, प्रेम करा. थांबा जरा मी तुम्हाला टोल नाक्यावर आलोय आम्ही. वर ठेवलंय. आणि खरं तर ढगाळ वातावरण झालंय. थांबा तुम्हाला खिडकी उघडून दाखवते. अगं दिसतंय, हा हे तुझं ग्लास मुळे दिसतंय. तुझ्या ग्लास मुळे दिसतंय. ते आज ते करून नसते घेतो आता गरमीनं लायलाय झाली. हा हे होत नाहीये, तापलं नाही बऱ्यापैकी, म्हणजे त्याचे चटके बसत नाहीयेत. किती % केलेस तू त्याचं? जे कायदेशीर आहेत ते. ओके, हे कायदेशीर केलेलं आहे मॅडमनी. आणि आम्ही हा जोशीवेरचा रोड आहे. एकदा तुला आठवतं इथं रडत बसलेली मी? मी पण होते. हो तू आणि दाजींना फोन लावलेला आपण. 2000 किती ग 22 साली. बाई म्हणत असेल काय हे टिंगले दोघी जणी मारून मारून मला येडा मारलोय. दाजी आमचे मुंबईचे नीलम म्हणजे ही जी दुसरी जी जुळी बहीण आहे तिचे मिस्टर खूप बिचारे चांगले, साधे सरळ सज्जन माणूस. आपल्याला त्या माणसाचं खूप असं चांगलं, खरंच खूप स्वभावानं माणूस आहे. सपोर्ट खूप चांगला करतात आणि माझे घरचे तसे सगळेच सपोर्टिव्ह आहेत. मोठा भाऊ आहे माहितीये का, आम्हाला लय सपोर्ट करतात. साईडचं त्यांचं काय वाचतं ते आम्हाला काही माहित नाही. प्रत्येक नवरा बायकोचं असतंच. कुठले नवरा बायको म्हणजे दुर्मिळ असतात असे नवरा बायको. आणि कसं होतं माहितीये का, प्रत्येक लेडीजचा ऐकणारा नवरा हा सुखी आहे. जो ऐकत नाही तो लईच दुःखी आहे. आपण दुःखी असं दाखवतो घोड्यासारखा. मी कुणाच्या बापाला भेट नाही, पण असं काही नाहीये. तो खूप घाबरलेला असतो आतनं आणि त्याला त्रास होत असतो, कारण त्याच्या बायकोच्या मनासारखं नाही झाली त्रास देत नाही. सगळ्या बायका त्रास देतात असं नाहीये, ऍडजस्टमेंट करणाऱ्या पण आहेत. आणि आम्ही खूप ऍडजस्टमेंट केले दोघींनी लाईफमध्ये. तसे बऱ्याच लेडीज आहेत की खूप ऍडजस्टमेंट करतात. खूप म्हणजे काहींची परिस्थिती इतकी डाऊन असते तरी पण त्यातनं पण त्या शून्यातून वर येतात. थोडक्यात आम्ही दोघी शून्यातून वर आलेलो आहे. खूप खडतर दिवस आणि प्रवास केलाय. सगळ्या गोष्टी सहन करून इथपर्यंत पोहोचलोय. आता आम्ही हॅपी लाईफ जगतोय, हॅपी मध्ये राहणार आणि थाटात राहणार. त्यापेक्षा लय अजून इथं स्वामींचं मंदिर आहे ते वालं पांढरं. अच्छा, जोशीवीरच्या रोडला आहे. एक जणांनी रील टाकलेली आहे स्वामींच्या मंदिराची, मला आलेली. स्वामींच्या मंदिरात पाय ते हरण्याचे भय नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कुठल्या निमित्तानं तिच्या तोंडातून स्वामीचं नाव आलं आणि आम्ही स्वामींचं गाणं म्हणलं चक्क. आणि स्वामींनी करून घेतलं खरं तर. ते उन्हामध्ये दिसते स्वामी ते देवाला ते माझ्या उन्हात आहेत बघा. हे स्वामी आम्ही पुन्हा गाडगेच्या ह्याच्यातून घेतलेले आहेत. पुन्हा गाडगे इथून घेतलेत.
पोवई नाका सातारा इथं त्यांची नवीन शाखा ओपन झाली. तिथं मला ही स्वामींची मूर्ती भेटली. खूप छान आहे खूप मूर्ती. छान मूर्ती आहे आणि बघता क्षणी ते हुबेहूब असं समोर असल्याचा भास होतो नेहमी. पण मी कायम बरोबर ठेवलेत स्वामी मी माझ्या कारमध्ये स्वामींना बसवले. आणि त्यांची गादी पण होती. त्यांच्या कारमध्ये मी बसले खरं तर. त्यांची गादी पण होती, पण मॅडमने कुठे ठेवली काय माहित. गादी पिलो ठेवले आहे का? गादी नाही आपली बसली, कारण ती गादी बसली चिकटवता येत हाईट वाढते मग स्वामींची, त्याच्यामुळे मग तो विषय होता. त्यामुळे स्वामी हे प्रत्येकाच्या गाडीत असतातच. जे स्वामी भक्त आहेत त्यांच्या गाडीत ही स्वामींची मूर्ती असतेच. ज्यांच्या कारमध्ये स्वामींची मूर्ती नसते त्यांच्या बॅक काचेवर कायम त्यांची प्रतिमा. हा तुम्हाला दाखवे ना मी. मगाशीच एक गाडी गेली की त्याच्यामध्ये स्वामींची प्रतिमा होती. गेली गाडी, एक गाडी गेली आत्ताच आणि ती गाडी गेली आणि ती प्रतिमा होती. म्हणजे असतं बाई स्वामी गाडीच्या बॅक पाठीमागे ना ऑरेंज त्या शेड मध्ये स्वामींचा शेड असतो तो. प्रतिमा अशी केलेली असते, नाहीतर व्हाईट वाले का आणि इकडे खाली लिहिलेलं असतं भिवू नको मी तुझ्या पाठीशी. हे वाक्य नेहमी मी वाचते, स्वामींना मी बघते, ते बघून मला एवढं बळ येतं. म्हणजे मी अगदी गाडीत बसून रडत जरी असले, ऑन द वे अशी कुठं निघाली असेल, तर जेव्हा मी ती प्रतिमा बघते आणि मला ती खालची लाईन ते स्वामी असं दाखवतात की बघ मी आहे तुझ्या पाठीशी, अचानक कुठून नाही कुठून ती गाडी माझ्या समोर येते आणि ते मला दिसतं, मी वाचते, तर इतका पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यात येते की मी किती खचलेली असेल त्या लाईनमुळे मी उभा राहते. नाही, आणि एक गोष्ट तुम्ही नोटीस करा, जेव्हा तुम्ही खरंच खूप अपसेट असता किंवा तुम्हाला असं पूर्ण म्हणजे म्हणतात ना एक होप असते ती पण तुटली जाते आयुष्यातून, तर त्या गोष्टीतून आहे ना, माहित नाही का पण आहे ना, जेव्हा तुम्ही मोबाईल बघता तर आहे ना तुम्हाला मोटिवेशनचे एक रील असे येतात, सतत येतात, आणि स्पेशल करून स्वामींचे जास्त येतात मोटिवेशन करणारे, की जसे काय ते स्वामी आपलं ऐकतात आणि स्वामी उत्तर देत आहेत आपल्याला, ते फील होतं. आणि ते इतकं असं इथून हृदयातून ते आपण जेव्हा ते ऐकतो ना, तर ते हृदय भरून येतं ना, आपण आपल्या डोळ्यातून पाणी येतं. पण ह्या गोष्टी खऱ्या आहेत, स्वामी आहेत बाई, स्वामी ऐकतात. वेळ लागतो सगळ्या गोष्टींना आणि स्वामी सगळं काही चांगलं करणार आणि सगळं चांगलंच होणार. त्यामुळे स्वामी वेळ आपल्याला देतात की त्या गोष्टीतून तू सावर, तुझ्यासाठी खूप चांगलं ठेवलंय वाढून, पण तुला ते नकोच आहे, पण तू त्यातून बाहेर पड, खूप चांगलं आहे तुझ्यासाठी, सगळ्या गोष्टी तुला भेटतील. आणि जे काय ठरवले ते स्वामींनी ठरवलंय, जे काय देणार आहेत ते स्वामी देणार आहेत, करता धरता स्वामी आहेत. आणि सगळ्या गोष्टी स्वामी बघतात. ते शेवट का असे ना ते येणार, आपल्यापाशी चांगले दिवस येणार, स्वामी करणार. तथास्तु असे स्वामी म्हणतायत. इथे आमचे स्वामी बसलेत, विराजमान झालेले आहेत आणि ते आम्हाला तथास्तु दोघींना म्हणतायत. त्यामुळे बाई सब्र रखो, सब्र का फल मीठा ही होता है, हमेशा मिठाई, कड़वा क्यों खाए हम लोग, मिठाई खाएंगे. त्यामुळे सब्र रखा है हमने, सब्र यहाँ पे सब्र रखा है. आणि तो दिवस आई शपथ लय थाटात असणार आपला तर नाथ खुडा. बरं ठीक आहे, तुम्हाला आता रोड दाखवते, तुम्ही बघा. म्हणजे आम्ही जोशीवर वरून आता आम्ही वाईच्या रोडला चाललोय ना. हा जोशीवर वरून आम्ही वाईच्या रोडला चाललोय. रोड हा खूपच सुंदर आहे. म्हणजे मला हा खूप दिवसातून मी ह्या रोडला आले आणि रोड असा आहे की दोन्ही बाजूला अशी झाड आहेत, आंब्याची म्हणा किंवा वडाची म्हणा, खूप छान छान झाड आहेत आणि त्याच्यामुळे सावली इतकी पडते. असे दुर्मिळच रस्ते राहिलेत ज्याचे असे दोन्ही बाजूला झाड आहेत. ह्याचं प्रोटेक्शन केलेलं लोकांनी, ह्या झाडांचं. हे पण तोडणार होती लोक. चिंचेची झाडं, लिंबाची झाडं, वडाची झाडं. लहानपणी पारंब्यावरती खेळायचं, पारंब्याचे झोके खेळायचो आम्ही. आणि बघू शकता किती छान रोड आहे आणि किती सुंदर असं रस्त्यानं आपल्याला जायला भारी वाटतंय. आणि कसं लेअर आहे बघ ना, याचं लेअर कसं आहे वडाचं, जसं काय ते हे केलं का भारी वातावरण आहे. इकडे जास्त करून गरम नाही होणार कारण की बऱ्यापैकी शेती आहे ऊसाची वगैरे आणि झाड आहेत, त्याच्यामुळे हवा अशी थंड. आणि इथून महाबळेश्वर पाचगणी खूप जवळ आहे, त्यामुळे जास्त क्लायमेट इकडे बऱ्यापैकी थंडच आहे, असं उन्हाळा जाणवत नाही. कुत्रा 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 कुत्रा
गेलं गेलं. त्याला पण कळतंय का हळूहळू पळत सुटलाय. तो अपने धुन में चला जा रहा है. जैसे की हम. आमच्या सातारमध्ये शूटिंग बऱ्यापैकी खूप होतं. पिक्चरचं, परत सिरियलचं, देवमाणूसचं इथं ओझरड्यात होतं शूटिंग. परत मेनवली घाटात तुकाराम शेठ जाधव. मी ते तुकारामच म्हणणार होते. मेनवली घाटामध्ये आपलं संभाजी महाराजांचं शूटिंग झालेलं आहे. तिथं पिक्चर बऱ्यापैकी म्हणजे मेनवली घाटावरती खूप शूटिंग्स होतात, खूप पिक्चरचे. आणि असा आम्ही रोड देखत बघत चाललेलो आहे. आता तुम्हाला ह्या बोर्डवरनं कळलं असेल आम्ही कोणत्या देवाला चाललोय. आणि इथे ट्रॉफिक लागलेलं आहे, हे बघा. टिडिंग 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 टिडिंग. ये देखो मेरे म्हणजे माझे बुबा आहेत ना, ते लहानपणी हे 20 रुपयाचं एवढं मोठं पॅकेट भेटायचं, आता एवढीच आहे 10 रुपयाचं. ही मला गोड बोलायची, ही व्यक्ती, आणि माझे कुरकुरे खायचे. हे बदले तुला आम्ही पार्टी पण द्यायचो. काय नाही पार्टी दिली, नाही पार्टी दिले. खोटराडी काय खायला द्यायची नाही तुला. काय दिले खायला, काय दिले काहीच खायला, नाही आठव बरं. हे हिचा चुलत भाऊ म्हणते माझ्याशी इतके गोड बोलायचे. मी सांगितलं आणि हात तुलनेवर सांगितले की तुझ्याशी आम्ही इतकं गोड बोलायचो, स्पेशल ह्या कुरकुऱ्यासाठी. हे माझे बुबा कुरकुरे आणायचे मला मुंबईवरून, तेव्हा 9वी-10वीला. लय मोठा असायचं ते. चेक. फायनली आम्ही ट्रॅफिक मधून आता सुटलो आहोत आणि आता परत ह्या रोडला चाललो आहे. लोकांनी बघितलं. फायनली आम्ही आलेलो आहे आमच्या मंजिलवरती. हे भक्तांसाठी सोय होते की तर राहण्यासाठी आहे, नाही फक्त अल्पदरात उपलब्ध. अशा प्रकारे आता आम्ही पोचलेलो आहे फायनल. माझं मंदिरात जायचं आहे. इथून टर्न आहे जागे, इथे वरती जायचं आहे आपल्याला. हे बांगड्या भरल्या. अरे वरती जायचंय आम्हाला. हॅलो नमस्ते. तर आम्ही फायनली मंडरदेवीला आलो आहे. तुम्ही बघू शकता ह्या पायऱ्या आहेत. इथून मंडरदेवीला चाललो आहे.
कशासाठी लिंबू ठेवतात? पप्पा घेते ना पप्पा. हा काका 3 शिराचा हा विचारते तुम्हाला. हा माले कशाला यूज करतात ते? कशाला वापरतात मावशी? अशाला आपल्याला यश बरकत म्हणून वापरतात. दुसरं काय वापरतात? दाराला बांधते. माझं कर नाही. अशा प्रकारे आम्ही मांडर देवीच्या मंदिरात आलोय. दर्शन घेतलं दोघींनी आणि आता आम्ही सातारला जाणार आहे. तर ओके, इथेच ब्लॉग मी थांबवते. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुम्हीही दर्शन घ्या. म्हणतात कळसाचं दर्शन घेतलं तरी देवाचं दर्शन घडतं, तर तुम्हीही दर्शन घ्या.